नमस्कार मित्रांनो, आरोग्य शोक पुरुष या पदासाठी आपण प्राण्याचं वर्गीकरण हा टॉपिक पाहणार आहोत। मित्रांनो, हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे आणि खूप मोठा टॉपिक आहे। त्यामुळे या टॉपिकवर मित्रांनो 40 प्रश्नांपैकी जवळपास 2 ते 3 क्वेश्चन येण्याची शक्यता दाट आहे प्राणी वर्गीकरण या टॉपिकवर। तर आज आपण मित्रांनो प्राणी वर्गीकरण पाहणार आहोत। यापूर्वी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट बनवली आहे। प्लेलिस्टमध्ये जवळपास 12 ते 13 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। रात्री 9 वाजता दररोज लाईव्ह तुमचे सेशन होत आहेत। यामध्ये प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये मी तुमचे तांत्रिक क्वेश्चन कव्हर करण्याचा प्रयत्न करीत आहे। जर मित्रांनो तुम्ही रात्रीला लाईव्ह या ठिकाणी येत नसाल तर तुम्ही प्लेलिस्ट पाहू शकता। तर पहा, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्राण्याचं वर्गीकरण पाहणार आहोत। आता वर्गीकरण म्हणजेच मित्रांनो काय असतं, वेगवेगळे वैशिष्ट्ये असतात। जसे की पहा मित्रांनो, आपल्या सभोवताली काही प्राणी या ठिकाणी सरपटणारे आहेत, काही प्राणी उडणारे आहेत, काही प्राणी पाण्यात पोहतात, तर काही प्राणी जमिनीवर राहतात। काही प्राणी या ठिकाणी पहा, काही प्राणी जर पाहिले तर या ठिकाणी काही प्राण्याला पंख आहेत, काही प्राण्याला पंख नाहीत, असे वेगवेगळे। काही प्राणी खूपच छोटे आहेत तर काही प्राणी खूप मोठे आहेत, असे वेगवेगळे वैशिष्ट्ये आपण या ठिकाणी पाहणार आहोत। असे प्राणी आहेत तर या प्राण्याचे वेगवेगळे वर्गीकरण केले जातं। तर असे जे काही प्राणी मित्रांनो अंदाजे आपल्या पृथ्वीवर 7 दशलक्ष एवढे हे प्राणी आहेत। तर यांचे वैशिष्ट्य आपण या ठिकाणी पाहूयात। तर प्राण्याचं वर्गीकरण म्हणजे काय, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी परीक्षेला विचारला जाईल की प्राण्याचे वर्गीकरण म्हणजे काय। आता प्राण्याचं वर्गीकरण केलं जातं मात्र वर्गीकरण करण्यासाठी कोणत्या 2 घटकावरती आधारित केलं जातं, तर पहा, साम्य म्हणजे समानता आणि फरक म्हणजे त्यांच्यातली विविधता या घटकावर आधारित प्राण्याचे जे काही गट आणि उपगट केले जातात यालाच प्राण्याचं वर्गीकरण म्हणजे केलं जातं। आता पहा, प्राण्याचं वर्गीकरण म्हणजे काय, तर प्राण्यामध्ये असलेले त्यांच्यामध्ये अति समान गुण, त्याच्यामध्ये असलेली समानता, त्यांच्यामध्ये असलेले समान वैशिष्ट्य किंवा त्यांच्यामध्ये असलेले फरक, त्यांच्यामध्ये असलेली विविधता यावर आधारित प्राण्याचे जे काही गट केले जातात किंवा त्यांचे काही उपगट केले जातात त्याला प्राणी वर्गीकरण असं म्हटलं जातं। जसे की पहा मित्रांनो, किराणा दुकानदारामध्ये किराणा दुकान काय करतो मित्रांनो, साबणीच्या वस्तू किंवा ज्या आपल्या साबणीच्या वस्तू असतील किंवा धुण्याच्या वस्तू त्या वेगळ्या साईडला ठेवत असतो। त्याच्यानंतर साखर असेल ही वेगळ्या साईडला ठेवतो, गूळ वेगळ्या साईडला ठेवतो। त्याच्यानंतर मित्रांनो पहा, डाळी जे वेगवेगळ्या, मग हरभऱ्याची डाळ असेल, तुराची डाळ असेल, मुगाची डाळ असेल, ही या ठिकाणी पहा वेगवेगळ्या कप्प्यामध्ये या ठिकाणी ठेवत असतो। त्याप्रमाणे प्राण्याचं वर्गीकरण सुद्धा या ठिकाणी केलं जातं। आता पहा, प्राणी वर्गीकरणाचा इतिहास म्हणजे हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन आपण या ठिकाणी पाहणार आहोत। पहा, हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन या ठिकाणी आपण पाहणार आहोत। अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या मित्रांनो। पहा, प्राण्याच्या वर्गीकरणाचा इतिहास। आता वेगवेगळ्या अभ्यासकांनी वेगवेगळे प्राण्याचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे। पहा, वेगवेगळ्या अभ्यासकांनी प्राण्याचा वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे। आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा आहे मित्रांनो अरिस्टॉटल यांनी सर्वप्रथम प्राण्याचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला। मग प्रश्न असा विचारला जाईल की अरिस्टॉटल हा कोणत्या देशाचा होता, तर अरिस्टॉटल हा ग्रीक देशाचा होता। अरिस्टॉटल यांनी प्राण्याचं जे काही वर्गीकरण केलं ते कृत्रिम पद्धतीने केलेले आहे। आता पहा, या ठिकाणी अरिस्टॉटल यांनी सर्वात पहिल्यांदा प्राण्याचे वर्गीकरण केले होते। त्यांनी शरीराचे आकारमान, पहा, प्राण्याचे वर्गीकरण त्यांनी कुठल्या तत्वावर केलं, कृत्रिम पद्धतीने केलं। मात्र ते प्राण्याचे आकारमान म्हणजे प्राणी लहान आहे की मोठा आहे या तत्वावर, त्याच्यानंतर त्याच्या सवयी, त्याच्या सवयीवर केलं, त्याच्यानंतर त्याचा आदिवास, मग हा प्राणी कुठे पाण्यात राहतो, जमिनीवर राहतो का झाडावर राहतो, अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्यांनी आदिवास म्हणजे काय, राहण्याचं ठिकाण, या मुद्द्यावर आधारित त्याने वर्गीकरण केलेले आहे। त्याच्यानंतर पहा, विज्ञानातील प्रगतीनुरूप पुढे त्या संदर्भामध्ये बदल होत गेले। त्याच्यानंतर पहा, वर्गीकरणाचे मुद्दे सुद्धा या ठिकाणी बदलत गेले। आता अरिस्टॉटल यांनी वापरलेल्या वर्गीकरणाच्या पद्धतीला कृत्रिम पद्धत असं म्हटलं जातं। पहा, अरिस्टॉटल यांनी वापरलेल्या वर्गीकरणाच्या पद्धतीला कृत्रिम पद्धत म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं। त्याच्या व्यतिरिक्त पहा, थिओफ्रिस्टस, त्याच्यानंतर प्लेनी आणि जॉन रे लिनियस यांनी सुद्धा वर्गीकरणाच्या कृत्रिम पद्धती या ठिकाणी केलेल्या आहेत। प्रश्न असा पण विचारला जाईल, खालीलपैकी वेगळा या ठिकाणी घटक ओळखा किंवा वेगळा शास्त्रज्ञ ओळखा। मग तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, किंवा असं पण विचारलं जाईल की खालीलपैकी प्राणी वर्गीकरणाची कृत्रिम पद्धत खालीलपैकी कोणी अवलंबिले। मग तुम्हाला लक्षात आलं पाहिजे अरिस्टॉटल, त्याच्यानंतर थिओफ्रिस्टस, प्लेनी, जॉन रे लिनियस यांनी प्राणी वर्गीकरणाची कृत्रिम पद्धत अवलंबिलेली आहे, हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर पहा, कालांतराने वर्गीकरणाच्या नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला। मग कालांतराने पहा, वेळ काळानुसार मित्रांनो बदल घडत असतात। मग नैसर्गिक पद्धतीचा अवलंब करण्यात आला। वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत सजीवाचे शरीररचनेविषयी गुणधर्म, त्याच्या पेशी, गुणसूत्र, जैवरासायनिक गुणधर्म यासारख्या मुद्द्यावर आधारित होती। आता या ठिकाणी थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या। आता कृत्रिम पद्धत कशावर आधारित होती, तर प्राण्याच्या या ठिकाणी आकारमान म्हणजे प्राणी लहान आहे की छोटा आहे, त्याच्यानंतर प्राण्याच्या सवयी आणि प्राण्याचं काय मित्रांनो या ठिकाणी आदिवास, यावर आधारित या ठिकाणी 3 घटकावर आधारित कृत्रिम पद्धत आधारित होती। पहा, कृत्रिम पद्धत कोणत्या 3 घटकावर आधारित, पहिला घटक काय पहा मित्रांनो, प्राण्याचं आकारमान, प्राणी लहान आहे की मोठा। दुसरा घटक कुठला सांगितलेला आहे, कृत्रिम पद्धतीमध्ये पहा, दुसरा घटक काय सांगितले, दुसरा घटक सांगितलेला आहे मित्रांनो या ठिकाणी प्राण्याच्या सवयी, आणि तिसरा घटक सांगितला होता आपल्याला प्राण्याचं आदिवास म्हणजे प्राण्याचा राहण्याचा भाग। मग ह्या झाल्या कृत्रिम पद्धती। मग कालांतराने काय झालं, नैसर्गिक पद्धत आली। आता नैसर्गिक पद्धत कशावर आधारित होती, काय नैसर्गिक पद्धत कोणत्या घटकावर अवलंबून होती, हा सुद्धा प्रश्न विचारला जाईल। तर पहा, नैसर्गिक वर्गीकरण जी काय पद्धत आहे ही पद्धत मित्रांनो पहा, शरीराची रचनाविषयी,
त्याच्यानंतर त्यात शरीराचे गुणधर्म, त्याच्यानंतर त्याच्या पेशी, त्याच्यानंतर मित्रांनो गुणसूत्रे, त्याच्यानंतर जैवरासायनिक गुणधर्म यावर ही आधारित होती नैसर्गिक पद्धत, ही लक्षात ठेवायचं आहे. पहा, गुणसूत्रे, जैवरासायनिक गुणधर्म, शरीर रचनाविषयक गुणधर्म आणि पेशीची रचना यावर आधारित ही नैसर्गिक पद्धत अवलंबून होती. कालांतराने पहा, मग नंतर परत कालांतराने पहा उत्क्रांतीवादावर आधारित असलेली वर्गीकरण पद्धत सुद्धा अवलंबण्यात आली होती. आता पहा, डॅब्झस्की आणि मेयर यांनी उत्क्रांतीवादावर आधारित या ठिकाणी प्राणी वर्गीकरणाची पद्धत या ठिकाणी अवलंबली. हा प्रश्न खूप वेळेस परीक्षेला आलेला आहे की प्राणी वर्गीकरणाची उत्क्रांतीवर आधारित पद्धत कोणी या ठिकाणी अवलंबली होती, तर डॅब्झस्की आणि मेयर यांनी ही अवलंबली होती, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर अलीकडच्या काळामध्ये कार्ल यूज यांनी सुद्धा प्राणी वर्गीकरण केलेले आहे. पुढे पहा, आता हा महत्त्वाचा मुद्दा पहा, प्राणी वर्गीकरणाचे फायदे. प्राणी वर्गीकरणाचे फायदे काय? आता पृथ्वी तलावर मित्रांनो जवळपास अंदाजे 7 दशलक्ष अब्ज प्राणी आहेत, तर याचे वर्गीकरणाचे फायदे काय पहा, तर प्राण्याचा अभ्यास करणे सोयीस्कर होते. एखाद्या गटातील मोजक्या प्राण्याचा, हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो पहा, प्राण्याचा अभ्यास करणं सोयीस्कर होते, किंवा असं पण विचारायचं की खालीलपैकी प्राणी वर्गीकरणाचे फायदे कोणते नाहीत किंवा कोणते आहेत असं सुद्धा विचारलं जाईल. मग तुम्हाला माहीत असलं पाहिजे. प्राणी वर्गीकरणाचा पहिला फायदा काय? प्राण्याचा अभ्यास करणे सोयीस्कर होते. एखाद्या गटातील मोजक्या प्राण्याचा अभ्यास केला तरी त्या गटातील सगळ्या प्राण्याविषयी या ठिकाणी आपल्याला माहिती मिळत असते. त्याच्यानंतर पहा 3 नंबरचं, प्राण्याच्या उत्क्रांतीविषयी आपल्याला माहिती मिळते. त्याच्यानंतर प्राण्यांना ओळखणे सोपे होते आणि त्यात अचूकता येते. त्याच्यानंतर प्राण्याचे इतर सजीवाशी असलेले नाते सामंजस्य या ठिकाणी आपल्याला कळण्यास मदत होते. त्याच्यानंतर प्रत्येक प्राण्याचा अधिवास, निसर्गातील नेमके स्थान समजायला या ठिकाणी मदत होते. आणि 7 नंबरचे पहा, प्राण्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या अनुकूलनाविषयी आपल्याला माहिती या वर्गीकरणातून मिळत असते. हे प्राणी वर्गीकरणाचे फायदे आहेत आणि हे फायदे लक्षात घेऊनच वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी प्राणी वर्गीकरणाच्या पद्धती अवलंबलेल्या आहेत. जसे पहा, कृत्रिम पद्धत, नैसर्गिक पद्धत आणि उत्क्रांतीवादावर आधारित पद्धत. मग नैसर्गिक पद्धत कोणी अवलंबली, त्याच्यानंतर कृत्रिम पद्धत कोणी अवलंबली, त्याच्यानंतर उत्क्रांतीवादावर कोणी पद्धत अवलंबली, यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. आता वर्गीकरणाविषयी पारंपरिक पद्धती आपण या ठिकाणी पाहूया. ट्रॅडिशनल मेथड ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. आता या ठिकाणी पहा, पारंपरिक पद्धतीनुसार प्राण्याच्या शरीरात आधार देण्यासाठी पृष्ठरज्जू नावाचा अवयव आहे की नाही या मुद्द्यावर आधारित प्राणीसृष्टी या ठिकाणी 2 विभागामध्ये वर्गीलेली आहे. प्रश्न असा पण विचारला जाईल की प्राणी वर्गीकरणाची पारंपरिक पद्धत कोणती, तर समपृष्ठरज्जू प्राणी आणि असमपृष्ठरज्जू प्राणी ह्या पारंपरिक पद्धती आहेत, हे लक्षात ठेवायचे. किंवा असा पण प्रश्न विचारला जाईल, प्राणी वर्गीकरणाची पारंपरिक पद्धत किती गटामध्ये विभागली आहे, तर 2 गटामध्ये. पहिला गट आहे असमपृष्ठरज्जू प्राणी आणि दुसरा गट आहे समपृष्ठरज्जू प्राणी. ही पारंपरिक या ठिकाणी प्राणी वर्गीकरणाची पद्धत आहे. आता एक एक करून आपण या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी पाहूयात. तर पहा, असमपृष्ठरज्जू प्राणी. आता असमपृष्ठरज्जू म्हणजे काय, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. असमपृष्ठरज्जू म्हणजे मित्रांनो, असमपृष्ठरज्जू म्हणजे ज्या प्राण्यांना पाठीचा कणा नसतो त्यांना असमपृष्ठरज्जू प्राणी असं म्हटलं जातं. हे ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचे. याचे पहिले वैशिष्ट्य काय मित्रांनो, यावर वैशिष्ट्य विचारले जातील. यांच्या शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक नसतो, म्हणजे यांना काय म्हणतो, पाठीचा कणा नसतो, म्हणजे याच्या शरीरामध्ये पृष्ठरज्जू हा अवयव नसतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा, ग्रासनीमध्ये कल्लविदरे नसतात, म्हणजे जी काही ग्रासनी आहे या ग्रासनीमध्ये कल्लविदरे या प्राण्यामध्ये नसतात. कुठल्या? असमपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये. 3 नंबरचे वैशिष्ट्य पहा, चेतारज्जू असेल तर तो युग्मांगी, भरीव आणि शरीराच्या आधार बाजूस असतो, शरीराच्या का अधर बाजूस असतो. आता महत्त्वाचं लक्षात ठेवा, पहा, चेतारज्जू असेल तर म्हणजेच काय म्हटलेलं आहे, चेतारज्जू असेल तर म्हणजे याचा अर्थ काय होतो मित्रांनो, असमपृष्ठरज्जू प्राण्याच्या सर्व प्राण्यामध्ये चेतारज्जू नसतो, याचा हा अर्थ होतो. शब्दशः अर्थ जर याच ठिकाणी जर घेतला तर तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे. या ठिकाणी काय म्हणलं, पहा, चेतारज्जू असेल तर म्हणजे काय मित्रांनो, म्हणजे असमपृष्ठरज्जू प्राण्याच्या सर्व प्राण्यामध्ये चेतारज्जू नसतो, हे विधान या ठिकाणी तुम्हाला योग्य असेल असं या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. मग चेतारज्जू असेल तर तो काय असतो मित्रांनो, भरीव असतो. कसा असतो, चेतारज्जू जर असेल तर तो काय असतो, भरीव असतो. आणि या ठिकाणी युग्मांगी दर्शी असतो, आणि तो जर असेल तर तो उधर बाजूस असतो. कुठं मित्रांनो, उधर बाजूस असतो, म्हणजे समोरच्या बाजूमध्ये असतो. चेतारज्जू असेल तर तो समोरच्या बाजू असतो आणि तो भरीव असतो, हे वैशिष्ट्य तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. हृदय असेल तर शरीराच्या पृष्ठबाजूस असते. आता हृदय जर असेल, या प्राण्याला जर हृदय जर असेल तर ते शरीराच्या पृष्ठबाजूस असते. पृष्ठबाजूस म्हणजे काय मित्रांनो, या ठिकाणी पुढच्या बाजूस. पृष्ठबाजूस म्हणजे काय मित्रांनो, या ठिकाणी मागच्या बाजूस. पृष्ठबाजूस म्हणजे काय, याच्या मागच्या बाजूस या ठिकाणी याचं हृदय असते. ठीक आहे, एवढे लक्ष तुम्हाला लक्षात ठेवायचे. पहा, असमपृष्ठरज्जू प्राण्याचे वैशिष्ट्य पाहूयात. शरीरामध्ये पृष्ठरज्जू नावाचा आधारक नसतो. त्याच्यानंतर ग्रासनीमध्ये कल्लविदरे नसतात. चेतारज्जू असेल तर तो युग्मांगी, भरीव आणि शरीराच्या उधर बाजूस असतो. आणि हृदय असेल तर ते शरीराच्या पृष्ठबाजूस असते. हे मुद्दे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे. आता महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपण पाहूयात. तर पहा,
असमपृष्ठरज्जू प्राणी एकूण 10 संघामध्ये विभागलेले आहेत। पहा, असमपृष्ठरज्जू एकूण 10 संघामध्ये विभागलेले आहेत। हे 10 संघ पहा, या ठिकाणी पहा, हे 10 संघ कोणते तर आदिजीव, त्याच्यानंतर रंध्रीय, त्याच्यानंतर सिलेंडर टराटा, निडारिया, त्याच्यानंतर चपटे कुर्मी, त्याच्यानंतर गोल कुर्मी, त्याच्यानंतर वलीय, संधिपाद, मृदुकाय, कंटकचर्मी आणि अर्ध समपृष्ठरज्जू असे या ठिकाणी 10 संघ आहेत। प्रश्न विचारला जाईल की असमपृष्ठरज्जू किती संघामध्ये विभागले? ते 10 संघामध्ये विभागलेले। मग याच्यामध्ये असं सुद्धा विचारले जाईल की असमपृष्ठरज्जू एकूण 10 संघामध्ये विभागलेले असून खालीलपैकी कोणता त्यांचा संघ नाही। मग यापैकी कोणते तरी 4 ऑप्शन तुम्हाला देतील आणि समपृष्ठरज्जू प्राण्याचे एखादं वैशिष्ट्य यामध्ये टाकून देतील। त्यामुळे समपृष्ठरज्जू प्राण्याचा आणि असमपृष्ठरज्जू प्राणी कोणत्या संघामध्ये मोडतात, त्यांचे वैशिष्ट्य काय, त्यांचे कोणकोणते प्रकार पडतात हे सुद्धा तुमच्या लक्षात राहणं हे गरजेचं आहे। आता हे 10 संघ या ठिकाणी पडलेले। तर आता आपण पाहूयात समपृष्ठरज्जू प्राणी म्हणजे ज्या प्राण्यांना पाठीचा कणा असतो त्याला समपृष्ठरज्जू प्राणी असं म्हटलं जातं। आता पहा, या ठिकाणी यांचे वैशिष्ट्य पाहूयात। शरीरामध्ये पृष्ठबाजू नावाचा आधारक असतो, त्या प्राण्यामध्ये काय नव्हता। त्याच्यानंतर श्वासनासाठी कलविदरे किंवा फुफ्फुसे असतात, त्या प्राण्यामध्ये कलविदरे नव्हते आणि फुफ्फुसे सुद्धा नव्हते। त्याच्यानंतर पहा, चेतारज्जू एकच पोकळ आणि शरीराच्या पृष्ठबाजूस असतो। पहा, चेतारज्जू या प्राण्यामध्ये एकच असतो, पहा एकच असतो। त्याच्यानंतर तो पोकळ असतो, त्या प्राण्यामध्ये कसा भरीव होता, शरीराच्या पृष्ठबाजूस असतो, त्या प्राण्याच्या ऊर्ध्वर बाजूस होता। म्हणजे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या अपोजिट म्हणजे कोणतं तरी एक लक्षात ठेवा आणि त्याच्या अपोजिट काय होईल हे त्या ठिकाणी तुम्हाला कळणं गरजेचं आहे। हृदय शरीराच्या उदर बाजूस असते, त्यांचं हृदय शरीराच्या कोणत्या बाजूस होतं? पृष्ठ बाजूस होतं। पहा, असमपृष्ठरज्जू प्राण्याचं हृदय शरीराच्या या ठिकाणी पृष्ठबाजूस होतं, तर समपृष्ठरज्जू प्राण्याच्या शरीराचे जे काही हृदय आहे ते कोणत्या समोरच्या बाजूला म्हणजे काय या ठिकाणी उदर बाजूस आहे, हे तुम्हाला लक्षात राहणं गरजेचं आहे। पहा, पृष्ठरज्जू हे शरीरातील उदर असणारी लंब दोऱ्यासारखी रचना प्राण्याच्या शरीरात पृष्ठबाजूस असते। म्हणजे जे काही आपला पाठीचा कणा पहा असतो त्याप्रमाणे हा दोरीच्या रचनेसारखा असतो, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। तर पहा, समपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये हा पोकळ असतो, तर या ठिकाणी असमपृष्ठरज्जू प्राण्यामध्ये जर असेल तर तो कसा असतो? तो भरीव असतो, म्हणजे सर्वात मध्ये नसतो, हे ठिकाणी लक्षात ठेवायचं। त्याच्यानंतर पहा, सर्व समपृष्ठरज्जू प्राण्याचा समावेश एकाच संघात केला आहे आणि त्या संघाचे नाव सुद्धा समपृष्ठरज्जू प्राणी असे संघ ठेवलेले। आता समपृष्ठरज्जू प्राणी संघाची विभागणी एकूण 3 उपसंघामध्ये केली जाते। समपृष्ठरज्जू प्राणी संघाची विभागणी एकूण 3 संघामध्ये केली जाते, तर असमपृष्ठरज्जू प्राण्याची संघाची विभागणी एकूण 10 संघामध्ये केली होती। तर हे 3 संघ आपण कोणते पाहूयात? तर पहा, हे 3 संघ पहा, युरोकार्डाटा, त्याच्यानंतर सेफिलोकार्डाटा आणि होर्टिबेटा, याच्यामध्ये हे केली जाते। 3 संघ आहेत, हे 3 संघ लक्षात ठेवा। प्रश्न असा विचारला आहे की समपृष्ठरज्जू प्राणी एकूण 3 संघामध्ये विभागले जातात, त्यापैकी वेगळा ओळखा। मग पहिलं दिलं जाईल युरोकार्डाटा, 2 नंबर दिलं सेफिलोकार्डाटा, 3 नंबरचं ऑप्शन दिलं जाईल हेटोकार्बाटा आणि 4 नंबरचं ऑप्शन दिलं जाईल तुम्हाला वेगळंच काहीतरी, तर ते तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर पहा, आता हे 3 संघ केल्याच्या नंतर जो काही व्हर्टिबेटा आहे, आता हा जो काही व्हर्टिबेटा संघ आहे हा कुठला? तर समपृष्ठरज्जू प्राण्याचा व्हर्टिबेटा हा जो काही संघ आहे याचे पुढे 6 प्रकार पडतात, याचे सुद्धा 6 प्रकार पडतात। तर ते 6 प्रकार पहा, पहिला आहे चक्रमुखी, त्याच्यानंतर मत्स्य, त्याच्यानंतर उभयचर, त्याच्यानंतर सरीपृष्ठ, त्याच्यानंतर पक्षी आणि त्याच्यानंतर सस्तन, असे 6 या ठिकाणी गट पडलेले असतात, हे तुमच्या लक्षात येणं हे गरजेचं आहे। ठीक आहे, तर पहा मित्रांनो, आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेली माहिती या ठिकाणी पाहूयात। तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो, थँक्यू, धन्यवाद।